नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत हिंदी व्याकरण 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। प्रश्न क्रमांक 1 ला सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, सुंदरता शब्द में कौन सा प्रत्यय है? ऑप्शन ए इयत, ऑप्शन बी पन, ऑप्शन सी ई, ऑप्शन डी ता। काय उत्तर राहणार आहे या प्रश्नाचं आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे। हिंदी विषयावर आपण 10 व्याकरणावर प्रश्न बघणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करून या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ता। प्रश्न क्रमांक 2, राम ने रावण को मारा इस वाक्य में कारक कौन सा है? ऑप्शन ए कर्ता, ऑप्शन बी कर्म, ऑप्शन सी करण, ऑप्शन डी अपादान। क्या उत्तर हो सकता है, क्या जवाब है इस सवाल का? बताइए कमेंट सेक्शन में। आपके पास 5 सेकंद है। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कर्ता। प्रश्न क्रमांक 3, अतिथि देवो भव में कौन सा समास है? ऑप्शन ए तत्पुरुष, ऑप्शन बी द्वंद्व, ऑप्शन सी बहुव्रीहि, ऑप्शन डी अव्ययी भाव। प्रश्न क्रमांक 3चं उत्तर काय राहणार आहे कमेंटमध्ये द्या। PDF आपल्याला कुठून डाउनलोड करायचे माहीत आहे, टेलिग्राम चॅनलवरून। प्रश्न क्रमांक 3 आणि शेवटी सांगायचं आहे 10 पैकी आपल्याला किती गुण आलेत ते। योग्य उत्तर आहे आपलं ऑप्शन ए तत्पुरुष। प्रश्न क्रमांक 4, जो पढ़ता है वही आगे बढ़ता है में कौन सा वाक्य भेद है? ऑप्शन ए सरल, ऑप्शन बी संयुक्त, ऑप्शन सी मिश्र, ऑप्शन डी आज्ञार्थक। प्रश्न क्रमांक 4 उत्तर द्यायचं आहे। जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला आणि 10 पैकी किती गुण आले आपल्याला सांगा। हॉल तिकीट आलेले आहेत, तर ज्याने डाउनलोड केली नसेल तर डाउनलोड करून घ्या। टेलिग्राम चॅनलला लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मिश्र। प्रश्न क्रमांक 5, वह बहुत तेज दौड़ा में तेज कौन सा विशेषण है? ऑप्शन ए संबंधवाचक, ऑप्शन बी परिणामवाचक, ऑप्शन सी संख्यावाचक, ऑप्शन डी गुणवाचक। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गुणवाचक। प्रश्न क्रमांक 6, मैंने तुम्हें बुलाया था में काल कौन सा है? ऑप्शन ए वर्तमान काल, ऑप्शन बी भविष्य काल, ऑप्शन सी भूतकाल, ऑप्शन डी वर्तमान पूर्ण काल। प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नाचं उत्तर द्या। असे प्रश्न येतील तर मित्रांनो लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या। 10 पैकी किती गुण येत आहेत ते सांगा आणि PDF डाउनलोड करा। प्रश्न क्रमांक 6चं उत्तर ऑप्शन सी भूतकाल। प्रश्न क्रमांक 7, राजा शब्द का स्त्रीलिंगी क्या होगा? ऑप्शन ए रानी, ऑप्शन बी राजकुमारी, ऑप्शन सी राजनी, ऑप्शन डी राजमती। मित्रांनो CTTच्या हॉल तिकीट आलेले आहेत, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि आपले सेंटर काय आले ते कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून जर ज्या सिटीपासून तुम्ही जाताय, ज्या सिटीला तुमचं सेंटर आहे, त्या दोन्ही सिटी जर तुम्ही टाईप केल्या तर मे बी चान्सेस बसू शकतात की तुम्ही एकमेकांसोबत सेंटरवर जाल। जर दूर असेल तर कमेंट करा जर वाटलं तुम्हाला तर। याचं उत्तर आहे ऑप्शन ए रानी। प्रश्न क्रमांक 8, उपकार शब्द में कौन सा उपसर्ग है? ऑप्शन ए पर, ऑप्शन बी उ, ऑप्शन सी उप, ऑप्शन डी प्रति। प्रश्न क्रमांक 8 उत्तर द्यायचं आहे। PDF जॉब स्टेशन R नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, तिथे मिळून जाईल। योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उप। प्रश्न क्रमांक 9, किसान खेत में हल चला रहा है में क्रिया कौन सी है? ऑप्शन ए किसान, ऑप्शन बी खेत, ऑप्शन सी हल, ऑप्शन डी चला रहा है। क्रिया कोणती आहे यामध्ये सांगायचं आहे या वाक्यात। प्रश्न क्रमांक 9 हिंदीवर आपण 10 ग्रामरचे प्रश्न घेत आहोत, त्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे। उपयुक्त व्हिडिओ वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की YES असं यस टाईप करा आणि सहकार्य करा। व्हिडिओला लाईक करा। आपले योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन डी चला रहा है। प्रश्न क्रमांक 10, निडर शब्द का विलोम क्या है? ऑप्शन ए साहसी, ऑप्शन बी डरपोक, ऑप्शन सी निर्भय, ऑप्शन डी वीर। विलोम शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। निडरचा विरुद्धार्थी शब्द काय राहील? तर आपल्याला माहित आहे शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय राहील, ऑप्शन बी डरपोक, बरोबर। थँक्यू मित्रांनो शेवटपर्यंत येण्यासाठी। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, चॅनलसोबत जोडून राहा, PDF डाउनलोड करा आणि 10 पैकी किती गुण आले ते आम्हाला नक्की कळवा। थँक्यू सो मच।